आपण आज खंडाळा येथील ब्रह्मळा वस्ती इथे आलेलो आहेत. तर इथं आदिवासी इलाका इथं आहेत. आपण पाहत आहेत की आदिवासी वस्ती आहे. तर इथं समजा दुपारच्या वेळेस यांच्या झोपडीला म्हणजे आग लागलेली आहे. आपण बघू शकता की त्यांच्या संसार उपयोगी वस्ती अक्षरशः जळून खाक झालेल्या आहेत. त्यांचे कपडे, त्यांचे भांडे अक्षरशः या आगीमध्ये अक्षरशः जळून खाक झालेले आहेत. संसार उपयोगी वस्तू. हो नमस्कार, काय नाव तुमचं वालं? छगन शिवाजी सोरावणे. छगन शिवाजी सोरावणे. छगन शिवाजी सोरावणे. सोनवणे. भाऊ कशी लागली आग? किती वाजता लागली आग साधारण ती? ते काय सांगता नाही. आम्ही कामाला गेलो होतो. घरी कसं काय झालं आम्हाला माहीत झालं. तेव्हा आलो घरी. कामाला गेलो होतो. कामाला जायला होते. हां. तर काय नुकसान झालेलं आहे आपलं वालं या आगीमध्ये? ते आगीमध्ये आमचं आता गेल्या कालच बिलं काढून आणली होती. हां, तो ऊसतोडीची ऊसतोडीचे. लेबरचे देण्यास आणले होते. तर ते आता रात्रभर ठेवा घरी, मग सकाळी नेऊन द्यावा म्हटलं लेबरचे. हां हां हां. मग आता हे असं झालं मध्ये. तर सरासरी रोख रक्कम किती होती? सरासरी 2-2.5 लाख रुपये तरी असं. 2-2.5 लाख रुपये. म्हणजे आपण आताच तोडीवरून आलेलो आहोत. हा म्हणजे 8 दिवस नाही झाले आम्हाला येऊन. 8 दिवस पण नाही झाले. हा, ट्रॅक्टर उभं आहे अजून. ट्रॅक्टर उभं आहे. आपण पाहू शकता की गरिबाचा संसार आहे, गरीब कुटुंब आहे, एकदम आदिवासी कुटुंब आहे. त्यांच्या रोख रक्कम, कपडे, दागिने, घरातील वस्तू आपण पाहू शकता. संसार उपयोगी वस्तू अक्षरशः जळून गेलेला आहे. अजून कोणताही प्रशासकीय अधिकारी पंचनाम्यासाठी इथे आलेले नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून सूचना देण्यात आलेल्या आहेत, तरी पण अजून कोणी या वस्तीवर आलेलं नाहीत. तरी सदर व्यक्तीचे जे नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर प्रशासनातर्फे काहीतरी मदत मिळाली पाहिजे अशी इच्छा आहे. गरीब कुटुंब आहे एकदम.